थांबा. पुढचे 2 दिवस तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती बदलणार आहे. कुठे जोरदार सरी, कुठे हलका पाऊस आणि कुठे पावसाचा जोर कमी राहणार. पुढच्या 2 मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज पाहूया. पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सर्वात आधी कोकण. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे 27 आणि 28 ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे दोन्ही दिवस मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. म्हणजे कोकणातील 6ही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. आता मध्य महाराष्ट्र. धुळे, जळगाव आणि नाशिक येथे 27 ऑगस्टला हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी, तर 28 ऑगस्टला मुख्यतः हलका पाऊस राहू शकतो. नाशिक घाटमाथ्यावर मात्र दोन्ही दिवशी मध्यम पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि पुणे येथे हलका पाऊस, तर पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट येथे मध्यम पाऊस राहू शकतो. कोल्हापूर आणि सातारा येथे 27 ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. तर सांगली आणि सोलापूर येथे 27 ऑगस्टला हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी आणि 28 ऑगस्टला हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 27 ऑगस्टला पावसाची ॲक्टिव्हिटी जास्त राहू शकते. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांत 27 ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे होण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्टला या भागातील पावसाचा जोर कमी होऊन मुख्यतः हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. आता विदर्भ. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांसाठी 27 आणि 28 ऑगस्टला नो वॉर्निंग आहे. म्हणजे या 2 दिवसांसाठी जोरदार पाऊस, मेघगर्जना किंवा इतर कोणत्याही गंभीर हवामान परिस्थितीचा इशारा नाही. तुमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात 27 ते 28 ऑगस्टला पाऊस कसा राहणार कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हा अपडेट तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. अशाच हवामानाच्या आणि शेतीच्या माहितीसाठी ॲग्रोस्टार मराठी सोबत रहा.